असं काम करत असताना ज्यावेळी मित्रपक्षांनी माझी सीट घेतली आणि BJPच्या वाट्याला ती सीट गेली आणि याच्यामुळे मला उभं नाही राहता आलं. पण या ठिकाणी जरी युती टिकली असेल पण तरी पण मला या राजकारणापासून दूर केलं गेलं, माझी समाजसेवा खंडित होईल याच्याबद्दल माझ्या नागरिकांनी, माझ्या शिवसैनिकांनी हा जो रोष होता हा व्यक्त केला आणि म्हणून मी धर्मवीर आनंद साहेब यांच्या समाधीवर शक्तिस्थळावर गेलो आणि नतमस्तक होऊन त्यांना सांगितलं की याच्यापुढे मी नक्कीच एक नगरसेवक नाही होणार, पण मी जनसेवक, जनतेचा सेवक म्हणून काम करेन, जनसेवक म्हणून काम करेन असं मी बोललो. हे शिंदेसाहेबांना, आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांना समजलं. त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी देखील मला बोलवून घेतलं आणि दोघांनी माझी आता भेट घेऊन माझ्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे. हां हां नक्कीच या ठिकाणी जे नवीन चेहरे जे आलेले आहेत या नवीन चेहऱ्यांनी एक प्रकारे दबावतंत्र इथे टाकलं आणि या ठिकाणी मग आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आहेत आणि यांच्यावर एक प्रकारे असं या लोकांनी असं प्रेशराईज केलं की आम्हाला या ठिकाणी आम्ही तुमच्यात आलो आहे, आम्हाला सामावून घ्या. अर्थात मोठ्या मनाने शिंदेसाहेबांनी त्यांना या ठिकाणी एक संधी दिली. पण नक्कीच मला खात्री आहे की माझ्यासारखे जे ठाणेकर जे आहेत, जे शिवसैनिक आहेत का ज्यांनी शिवसेनेमध्ये निस्वार्थीपणे काम केलेलं आहे त्यांना नक्कीच शिंदेसाहेब न्याय देतील आणि उभयतांनी या ठिकाणी मला शब्द दिला आहे की येत्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आपल्याला नक्कीच सन्मानाचं पद देण्यात येईल, तुमच्यावर चांगली पक्षाची जबाबदारी देता येईल आणि इतर जे काय आहेत, जे काय चर्चा आहेत पक्षाच्या दृष्टिकोनातून त्या त्यांनी माझ्याशी केलेल्या आहेत. हो नक्कीच, कारण शिंदेसाहेब एक म्हणजे मुख्य नेते जरी असले, शिवसेना चे मुख्य नेते आहेत, पण ते आणि माझे चांगले जवळीक आहे. 1997 पासून आम्ही एकत्र एक नगरसेवक म्हणून इथे काम केले. त्यामुळे त्यांनी जो मला एक विश्वास दिला आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी शब्द दिला आहे की मी नक्कीच याच्यामध्ये विचार करतो आहे आणि आपल्याला नक्कीच सन्मानपूर्वक वागणूक मिळेल असा त्यांनी शब्द दिला आहे. आणि हा माणूस धनुष्यबाणवाला आहे, वचन देणार आहे आणि मला खात्री आहे की हे वचनपूर्ती नक्कीच करतील. ऐका, मी बंड केलं नाही, मी माझ्या भावना आहेत ह्या लोकांच्या भावना होत्या आणि म्हणून मला या समाधीवर जावं लागलं आणि मी दिघे चेला आहे आणि जसे शिंदेसाहेब जसे शिष्य आहेत तसे आम्ही एकत्र दिघेसाहेबांबरोबर एकत्र काम केले, त्यांच्या शिकवणीतून आलो आहे आणि अन्याय अत्याचार सहन करू नका असं आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. मग सेनाप्रमुखांची शिकवण आणि आमच्या दिघेसाहेबांच्या बरोबर सान्निध्यात आम्ही काम केले, त्यावेळी आम्ही कोणाची तमा बाळगत नाही आणि मी जे काय काम केले हे निस्वार्थीपणे केलेलं आहे आणि सगळं झोकून दिलं आहे. मी माझा संसार बघितला नाही का मी माझा कुठल्याही प्रकारे स्वार्थ बघितला नाही. त्याच्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की या ठिकाणी मी माझ्यावर कोण अन्याय करणार नाही आणि हा अन्याय दूर करायचा ते नक्की प्रयत्न करतील. माझ्या पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाला जे माझं तिकीट होतं ते भारतीय जनता पक्षाला दिलं, मित्र पक्षाला. आजही सगळे नेते बसलेत, मी पण त्यांच्यापुढे माझी खंत व्यक्त केली का तुमच्यामुळे माझं ऐकलं, पण ठीक आहे मित्र पक्षाला दिलं आहे, शिंदेसाहेबांनी शब्द दिला आहे, मी आज तिकडे मान्य केलं. पण याच्याबरोबर एक सांगू इच्छितो की आमचे सेनेचे पण जे 3 उमेदवार आहेत त्याच्याबरोबर शिवसेनेचा उमेदवार आहे, 3 शिवसेना आणि 1 भाजप असं आमचं पॅनल आहे. प्रभाग क्रमांक 25 कळवा पूर्व. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.